दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या शेतकऱ्यांना सर्वाधिक चिंता भासते चाऱ्याची। आज चाऱ्याअभावी हजारो शेतकऱ्यांना आपली जनावरं कवडी मोल दराने विकावी लागतात। त्यामुळे पशुधन धोक्यात येऊन त्याचा परिणाम दुधाच्या उत्पादनावर होऊ लागलाय। पण या संकटावर शेतकऱ्यांना घरगुती उपाय करता यावा असा फलटणच्या गोविंद डेअरीचा प्रयत्न सुरू आहे। यासाठी त्यांनी विदेशी चारा निर्मिती यंत्राची माहिती घेऊन अनिल निंबाळकर या प्रगतिशील दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मदतीने चारा निर्मितीचं देशी हायड्रोपोनिक तंत्र विकसित केलंय। आज 8 ते 10 दिवसात केवळ 30 लिटर पाणी वापरातून 125 किलो सकस हिरव्या चाऱ्याची निर्मिती करणं शक्य झालंय। आज आपण हायड्रोपोनिक चारा निर्मिती तंत्राची माहिती घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या विंचुर्णी या गावी जाणार आहोत। दुष्काळ, पाणी टंचाई आणि पर्यायानं आलेली चारा टंचाई यामुळे राज्यातलं पशुधन संकटात आहे। गेल्या वर्षभरापासून अनेक ठिकाणी जनावरं छावणीतला ऊस खात आहेत, पण या चाऱ्याच्या उपलब्धतेलाही मर्यादा आहे। पाऊस पडेपर्यंत येत्या 3 ते 4 महिन्यात जनावरं कशी जगवायची याची चिंता दुष्काळग्रस्त भागातल्या पशुपालकांना पडली आहे। अशा वेळी सातारा जिल्ह्यातल्या फलटणच्या गोविंद डेअरी आणि प्रगतिशील शेतकरी अनिल निंबाळकर यांनी बनवलेलं चारा निर्मितीचं हायड्रोपोनिक तंत्र अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे। या तंत्रासाठी अतिशय कमी खर्च येत असून घरगुती वापरातल्या वस्तूंचा वापर करण्यात येतोय। बांबू, चटई, लाकडाचा वापर करून एक छोटंसं शेड तयार करून वातावरणातले एक ह्युमिडिटी कंट्रोल करून एक अत्यंत उपयुक्त असा चारा तयार केलेला आहे। आणि सर्वसाधारण एका दिवसाला रोज 10 किलो गहू भिजायला घालून त्याच्यामधून मटकीसारखे मोड आणायला पोत्यात बांधून सर्वसाधारण 8 दिवसापर्यंत याच्यावर पाणी फोगरिंग केल्यानंतर 1.5 किलोमध्ये 15 ते 16 किलो चारा अत्यंत चांगल्या प्रकारचा चारा तयार होतो। आणि चाऱ्याच्या प्रश्नावर चांगल्या प्रकारचे एक साधन शेतकऱ्यांना मध्ये आणि माझ्या स्वतःकरता हे पोचवायचा आपण प्रयत्न केलेला आहे। गोविंद डेअरीच्या कार्यक्षेत्रात मोठा दुष्काळी भाग येत असल्यानं इथल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी डेअरी व्यवस्थापनाचा प्रयत्न सुरू होता। यासाठी महागड्या चारा निर्मिती यंत्राची पाहणी करण्यात आली, पण हा चारा परवडणारा नव्हता। मग या यंत्रात वापरलेलं तंत्र लक्षात घेऊन त्याचा शेतकऱ्यांकडे अनुकरण करायचं ठरलं। या कामी डेअरीला अनिल निंबाळकरांची मोलाची मदत मिळाली। आम्ही गोव्याला जाऊन एक मशीन पाहिलं, त्याची किंमत साधारण 15 लाख रुपये होती। हे म्हणले आपल्याला काही शक्य नाही, पण आपल्या पद्धतीने आपण करू। मग इथं आल्यानंतर काकांनी चालू केलं, लाकडं गोळा केली, शेडनेट गोळा केलं। पहिल्या दिवशी काहीच नव्हतं, दुसऱ्या दिवशी लगेच शेड उभं राहिलं। काकांच्या डोक्यातली संकल्पना पुढे आली आणि एक दिवस त्याला मूर्त स्वरूप आलं। 15व्या दिवशी ज्या वेळेला आम्ही इथं पाहायला आलो तर पूर्ण संकल्पना डोळ्यापुढे उभी होती। याच्या पाठीमागे बरेच त्यांनी प्रयोग केलेले होते। आणि मग 15व्या दिवशी ट्रे आणले, ट्रे टाकले। त्याच्यामध्ये पहिले 1-2 दिवस जमलं नाही, नंतर पाणी मारायचा प्रॉब्लेम होता, कष्ट वाढायला लागले। आणि नंतर महिन्यात ते 15 दिवसामध्ये एक चांगलं मशीन निर्माण झालं, चारा यंत्र तयार झालं की ज्याच्यामध्ये तुम्ही एक चांगल्या क्वालिटीचा चारा 8 दिवसामध्ये तयार करू शकता। गोव्याला चारा निर्मिती यंत्र पाहिल्यानंतर शेडनेट, बांबू, लाकडं, चटई आणि फॉगर्सचा वापर करून 72 चौरस फूट जागेवर एका विशेष शेडची निर्मिती करण्यात आली। यामध्ये सावली आणि हवेतल्या आर्द्रतेचा वापर करून धान्यावर अंकुरण तंत्राचा वापर चारा निर्मितीसाठी केला। 1 किलो चारा तयार करण्यासाठी 2 लिटर पाण्याचा उपयोग होतो। तर 2 लिटर पाण्यामध्ये साधारण 15 किलो चारा तयार करण्यासाठी 30 लिटर पाणी इतक्या अल्प पाण्यामध्ये हा चारा तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये गव्हाचे बी, मक्याचे बी, नंतर ओट म्हणजे बार्ली, बाजरी अशासारख्या धान्याचा आपण उपयोग केलेला आहे। सर्वसाधारण हे धान्य प्रत्येक शेतकऱ्याला 2 रुपये किलोनं चारा मिळावा ही संकल्पना डोक्यात घेऊन हे सगळं राबवलेलं आहे। या शेडनेटमध्ये तापमान आणि आर्द्रता व्यवस्थापनासाठी फॉगर्सचा वापर केलाय, तर चारा निर्मितीसाठी मका, गहू, बार्लीच्या बियाण्याचा वापर करण्यात येतोय। यापासून अवघ्या 10 ते 12 दिवसात सकस चारा निर्मिती करणं शक्य झालंय। चारा निर्मितीसाठी पहिल्यांदा बियाण्यावर EM द्रावणाची प्रक्रिया केली जाते। त्यानंतर हे धान्य 10 ते 12 तास अंधाऱ्या खोलीत भिजत ठेवतात। त्यानंतर ते खास शेडमधील मातीविरहित ट्रेमध्ये ठेवतात। त्यानंतर दर 2 तासांनी त्यावर फॉगर्सच्या मदतीनं 5 मिनिटं पाण्याचा मारा केला जातो। अशा पद्धतीनं 10 दिवसात ट्रेमध्ये चारा तयार होतो। दररोज जेवढे ट्रे निघतील तेवढे ट्रे पुन्हा भरल्यास चारा निर्मितीचं सातत्य साधता येईल। कुठल्याही प्रकारच्या माती न घेता हे आपल्याला उत्पादन काढायचं आहे। सर्वसाधारण याच्यामध्ये कळकाचे एक रॅक बनवणे,
कळकाची रॅक बनवल्यानंतर त्याच्यामध्ये एक ट्रेचा वापर करून आपण हे 90/90 90% सावल्या आणि 10% ऊन अशा पद्धतीने ह्याची वातावरणातली ह्युमिडिटी मेंटेन केलेली आहे. तर ही मेंटेन केलेली जी ह्युमिडिटीमुळे काय होतंय की बिना माती टाकता सर्वसाधारण बियामध्ये जे जर्मिनेशन पॉवर आहे त्या जर्मिनेशन पॉवरचा उपयोग करून सर्वसाधारण पेरल्यापासून ते 8 दिवसापर्यंत याला कुठल्याही प्रकारची माती किंवा काय नाही. एक सर्वसाधारण हे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी बनवण्यासाठी 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. सर्वसाधारण एक ट्रे 150 ते 200 रुपयापर्यंत मिळतो. 3x2 ची ट्रेची किंमत असते आणि ह्या ट्रेमध्ये जर समजा तुम्ही धान्य भिजवून मोड आल्यानंतर जर समजा टाकलं तर एक अतिशय चांगल्या प्रकारचा चारा फक्त पाण्याच्या फॉगरिंगवर. तर पाण्याचं फॉगरिंग एक ची मोटर बसवलेली आहे, 1 हॉर्सपॉवरची मोटर बसवलेली आहे आणि त्याच्यावर लॅटरल आणि ड्रिपचा वापर करून फॉगरिंग केलेला आहे. 2 तासातून सर्वसाधारण 5 मिनिटं पाणी ह्याच्यावर फवारलं जातं. सर्वसाधारण 5 मिनिटांमध्ये 20 ते 22 लिटर पाण्याची फवारणी याच्यावर केली जाते. त्यामुळं पाण्याचा प्रश्न आहे ते सर्वसाधारण दिवसातून 100 ते 125 लिटर पाण्यामध्ये याचा मेंटेनन्स सगळा भागतोय. आज ज्या शेतकऱ्यांकडे चाराच उपलब्ध नाही त्यांना कमी पाण्यात हायड्रोपोनिक तंत्राचा वापर करून चारा निर्मिती करणं फायद्याचं पडणार आहे. 1 ते 2 किलो गव्हापासून 10 ते 12 दिवसात 15 ते 17 किलो सकस चारा मिळू शकतो. सर्वसामान्य माणसाच्या ठिकाणी जर समजा केलं तर एकदा सकाळी ट्रे जनावरांना काढून नेल्यानंतर पुन्हा दुसरे ट्रे जर समजा तेवढे समजा 120 किलो चारा जर आपण एका दिवसात काढून नेला तर परत तेवढेच ट्रे त्या ठिकाणी येऊन पडले पाहिजेत. आणि हा चारा एकदा तुम्ही दार लावून जर समजा पडदा टाकून गेला आणि मोटरचं बटन टाकलं तर सर्वसाधारण दिवसभर अजिबात कुठल्याही प्रकारची माणसाची गरज लागत नाही. त्या ऑटोमॅटिक सिस्टीमनं सगळं टायमर वगैरे बसून 2 तासात 5 मिनिटं पाणी फवारण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे दिवसभर माणसाने तिथे येण्याची आवश्यकता नाही. हायड्रोपोनिक चारा निर्मिती तंत्राचा निंबाळकरांना चांगला फायदा दिसून आलाय. विशेष म्हणजे हे तंत्र सहज आणि सोपं असल्यानं त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार असल्याचं दिसतंय. यासाठी त्यांना अवघा 20 ते 25 हजार रुपयांचा खर्च आलाय. पाणी दर 2 तास आणि 2 मिनिटं ऑटोमॅटिक पाणी याच्यामध्ये चालतं. एकदा आपण ट्रे जर टाकला ना तर 7व्या दिवशी याच्यातून फक्त चारा काढायचा आहे आपल्याला बाहेर. आणि कमीत कमी जागेमध्ये म्हणजे आता कसं 72 स्क्वेअर फूट मध्ये आपण 100 ते 125 किलो चारा तयार करतो आणि एरवी चारा तयार करण्यासाठी 40 ते 80 लिटर पाणी लागतं, बरोबर आहे, 1 किलो चारा तयार करायला. पण इथं तुम्ही 2 लिटर म्हणजे दुष्काळामध्ये सुद्धा टँकरनं पाणी आणून सुद्धा तुम्ही हे चाऱ्याचं उत्पादन घेऊ शकता. हे फार महत्वाचं आहे. आज आपण मान, खटाव, फलटण मध्ये जर पाहिलं तर छावण्यांमध्ये किती जनावर आहेत, यांना चारा आणणार कुठून? हा चारा त्या ठिकठिकाणी जर असे चारा यंत्र उभी केली तर आज टँकरनं पाणी आणून सुद्धा ह्या सर्व जनावरांना अगदी कमी खर्चामध्ये पौष्टिक चारा देता येईल. आज जनावरांना कुठल्या क्वालिटीचा चारा मिळतो? तर अशी क्वालिटी जर आपण केली नक्कीच हे शेतकऱ्यांना फार फायदेशीर असं सोल्युशन आहे. हायड्रोपोनिक तंत्रानं चारा निर्मिती करताना आर्द्रता आणि सावली याचं गणित जमायला हवं. आर्द्रता व्यवस्थापनासाठी सातत्यानं फॉगर्स चालवावे लागतात. यासाठी निंबाळकरांनी 1 अश्वशक्तीचा मोटर पंप बसवलाय. या मोटर पंपाला त्यांनी टायमर लावल्यानं या कामासाठी विशेष श्रम घ्यावे लागत नाही. हा ही मोटर टायमर मधून मोटरला लाईट घेतलेली आणि तो टायमर हा स्विच आहे. हा खाली गेला की बंद होतं, वर गेला की चालू होतं. असं हे घड्याळ आहे, हे 24 तासांचं घड्याळ आहे. प्रत्येक तासाला 15 मिनिटाला 2 तासाला 3 तासाला पाणी तुम्ही ठेवू शकता, चालू ठेवू शकता, पाडू शकता. आणि हे सेकंद मिनिट काटा की 1 मिनिट पाडायचंय का 2 मिनिट पाडायचे का 10 मिनिटांपर्यंत पाडायचे हे ते. आणि हे त्याचा मेन स्विच आहे. निंबाळकरांनी चारा निर्मितीचं विकसित केलेलं हे देशी तंत्र चांगलंच यशस्वी ठरलंय. त्यामुळे त्यांच्याकडील 8 ते 10 गायींसाठी दुष्काळातही सकस चारा निर्मिती शक्य झालीय. अवघ्या 2 ते 3 रुपयांमध्ये 1 किलो सकस चारा निर्मिती शक्य झालीय. 10 गायींना प्रत्येकी साधारण 15 किलो पर्यंत प्रत्येकी 10 ते 15 किलो पर्यंत प्रत्येकी रोज चारा मिळतो. तर 10 ते 15 किलो प्रत्येकी रोज चारा मिळाल्यामुळे आमचा 50% पशुखाद्यात आणि 50% वैरणीमध्ये फायदा झालेला आहे. तर आम्ही सकाळचं आमचं शेड्यूल सकाळी सुरू झाल्यानंतर पशुखाद्य वगैरे आम्ही काही न देता दूध काढल्यानंतर हाच चारा देतो. हा चारा दिल्यानंतर साधारण 5 किलो पर्यंत प्रत्येक गाईला वैरण देतो आणि त्यानंतर संध्याकाळी 3 वाजता 4 वाजता वगैरे वैरण टाकून देतो.
पशुखाद्याचं प्रमाण 50% वाचलेलं आहे. त्यामुळं दुधाच्या क्वालिटीमध्ये फरक पडलेला आहे. दूध वाढलेलं आहे. साधारण 10 गायींमध्ये 75 लिटर दूध आमचं रेग्युलर चालू असतं आणि प्रत्येक गायीला 1 ते अर्धा ते 1.5 लिटर पर्यंत फरक पडलेला आहे या चाऱ्यामुळे. या चाऱ्यामुळे जनावरांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिवाय यामुळे दुधातही वाढ होत असल्याचं दिसून आलंय. यामुळे पशुखाद्यावरील 25% खर्च कमी झालाय. ह्याच्यातून कमी खर्चात आणि कमी कष्टात आणि कमी पाण्यात एक सकस चारा थोड्या दिवसात तयार होतो. त्याच्यामुळे गायचं फॅट, दूध, SNF वाढतो. गायची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि कमी खर्चात असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने हे केलं तर त्यांचाही पशुखाद्याचा खर्च, हिरवा चारा बाहेरून आणणं हा खर्च सगळ्याच त्रास कमी होईल. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी अनिल निंबाळकरांनी जे केलंय तसं हायड्रोपॉनिक फीड कमी खर्चात कमी ह्याच्यामध्ये केलं तर त्यांचा बेनिफिटही त्यांना होईल आणि फायदे बरेच होतील. विंचुर्णीच्या अनिल निंबाळकरांनी बनवलेल्या या चारा निर्मिती तंत्राची माहिती नुकतीच दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी अनेक शेतकरी येऊ लागले. नुकतंच कराड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी या तंत्राची माहिती घेण्यासाठी इथं भेट दिली. सकाळ पेपरमध्ये आलेली जी बातमी होती त्या बातमी वाचल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. हा चारा अतिशय उत्कृष्ट जनावरांसाठी आहे हे या इथं दिसून येते. या ठिकाणचं जे आम्ही नियोजन बघितलं या नियोजनानुसार आम्ही आमच्या गावामध्ये या पद्धतीनं करावं असं आम्हाला वाटतंय. यंदा भीषण दुष्काळ पडला असला तरी अन्नधान्याची उपलब्धता मुबलक आहे. त्याचा वापर चारा निर्मितीसाठी केल्यास फायद्याचं ठरणार आहे. आज दुष्काळानं हैराण झालेल्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या मोठ्या भागात चारा निर्मितीच्या हायड्रोपोनिक तंत्राचा वापर चांगलाच फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे गोविंद दूध संस्था आणि अनिल निंबाळकरांनी केलेला प्रयोग प्रत्येक पशुपालकानं आपापल्या गोठ्यापर्यंत न्यावा. जिथं शक्य असेल तिथं मोठमोठ्या दूध संस्थांनी हा प्रयत्न करून पशुपालकांना दिलासा द्यावा. विशेष म्हणजे आज चारा छावण्यांना चाऱ्यासाठी दाही दिशा वणवण करावी लागते. अशा काळात चारा छावण्यांनी सुद्धा या प्रयोगाचं अनुकरण केल्यास अवघ्या 2 ते 3 रुपयांमध्ये किलोभर चारा तयार करण्याचं सोपं तंत्र सगळ्यांच्याच फायद्याचं ठरणार आहे. विजय मोरेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, विंचूर आणि सातारा.